अहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून, पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता. 6 महिने मे टू डिसेंबर, आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. का या कागदावर ऍक्शन केलेली नाही? का ईडी आणि पीएमएलए ची ऍक्शन झाली नाही याच्यावर? याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. आणि माझे 3च प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची. फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅब्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड. का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्सटॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्सटॉर्शनचा इश्यूच राहिला नसता. आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. आणि पुढची गोष्ट, आणि मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत, अंजलीताई दमानेंनी पण मांडले. पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही. त्याचबरोबर ही एक बागी असताना लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड, की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही वाल्मिक कराड आहे. आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली. लोकसभेच्या आधीच हा एक्सटॉर्शनचा गुन्हा होता. ज्या माणसावर एक्सटॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता. जे किती असंवेदनशील, इट्स जस्ट शॉकिंग. मला या 3च प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की हे ईडी आणि पीएमएलए का नाही ह्याची अंमलबजावणी झाली. आज 30 दिवस झाले त्या हत्येला, क्रूर हत्येला. आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे. तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल. आणि लाडली बहीण योजनेचा आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा, असं का? मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर. मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग 3 नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा, याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने द्यावं. आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा 30 तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे. आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामनांचीही भेट घेणार आहे की त्यांनी आम्हाला समजून सांगावं. कारण का तो ऍक्ट जेव्हा पीएमएलएचा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते, तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषणं केलीत, आम्हाला माहिती आहे ऍक्ट काय. हा फायनान्शियल फ्रॉड तुम्ही सांगताय, मग धनंजय मुंडे पण या फायनान्शियल फ्रॉडचे पार्टनर्स आहेत का? कारण की धनंजय मुंडेच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे, त्यांच्याबरोबर देखील वाल्मिक कराड यांचे अनेक खात्यांमध्ये संबंध आहेत, त्याचसोबत जमीन व्यवहार आहेत, हा कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. नाही, तुमचा प्रश्न हा रास्त आहे, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही ना, मी नाही ना सरकारमध्ये. याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. दिस इज द फर्स्ट फुट इन द डोअर. नाही, हे जे एफआयआर हे घ्या ना, अवधा, हे काय? नाही, हे आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. हा एफआयआर आहे, हे काय माझं पर्सनल डॉक्युमेंट नाहीये. हा एफआयआर आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं. तारीख काय आहे? 11/12/24. हे लेटेस्ट आहे. ह्याच्यात आहे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. आय एम हॅपी टू शेअर दिस डॉक्युमेंट. आणि त्याचबरोबर हे लिहिलेलं आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे. हे सगळं अवधा एनर्जीज प्रकल्प कार्यातून हजर नसताना माझा मोबाईल वगैरे वगैरे हे 2 करोड रुपये सांगितले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांनी मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्प काम बंद न ठेवल्यास मारहाण करणं व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. याच्यात